नमस्कार, आपण आज जिल्हा सत्र न्यायालयापाशी या जागेवर येण्याचं कारण इतपतच आहे की आज सकाळी 2च्या सुमारास सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी एक जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेल बॉक्सवरती एक मेल आलेला होता की आज 2 वाजतापर्यंत जिल्हा सत्र न्यायालय व त्याच्या बिल्डिंग ह्या उडवण्यात येणार आहे। याचबरोबर आपण पाहू शकता आपल्या मागे जिल्हा सत्र न्यायालय आहे। या जागेवरती बॉम्बनी उडवायची धमकीही देण्यात आली। बंगाल टायगरच्या नावाने हा मेल आले। तसं कितपत ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी पोलीस पथक, बॉम्ब स्क्वॉड, डॉग स्क्वॉड हे सर्व येऊन गेलेले आहे, पाहणी करून गेलेले आहे। अशातच आता पाहायचं आहे की समोर 2 वाजतानंतर काय घडणार आहे या जागेवरती। याच्यामध्ये आता पाहण्यात येत आहे की वकिलांनाही 2 वाजता जवळपास बोलवून आहे। याच्यामध्ये बागडे साहेबांनी सांगितले फक्त मेल आलेली आहे, अजून कुठल्याही गोष्टी निष्पन्न झालेल्या नाही आहेत। नेमकं मेलमध्ये काय लिहिलेलं आहे? सर, आज सकाळी PDA साहेबांचा आम्हाला मेसेज आला की बुवा एक कोर्टाच्या ईमेलवरती एक ISI वाल्यांकडून एक ईमेल आलेला आहे की बुवा हे जे बिल्डिंग जी आहे बिल्डिंग आपल्याला उडवायची आहे आणि म्हणून जेवढे काही लोक लिटिगंट्स आहेत त्यामध्ये काम करणारे वकील लोक आहेत या लोकांना तुम्ही 2 वाजताच्या आतमध्ये बाहेर काढा, अदरवाईज आम्ही 2 वाजेपर्यंत ही बिल्डिंग उडवण्याची ती धमकीपत्र आलेलं आहे। आणि हे धमकीपत्र आपल्याला TNLA मारन विंग मद्रास टायगर्स यांच्याकडनं आलेलं आहे। त्याच्यामध्ये गलना रमेश म्हणून एक असं नाव दिसतं। तर जसं आम्हाला माहिती पडलं त्याप्रमाणे आम्ही सर्व लोकांना सूचना दिलेली आहे, पोलिसांना सूचना दिलेली आहे आणि आजच्या घडीला वकील लोकांना आणि यांना मेसेज फॉरवर्ड केलेले आहेत जेणेकरून या लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं हे जे पत्र आहे हे पत्र पहिल्यांदाच आपल्या बिल्डिंगला आपल्या न्यायालयाला आलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला सतर्कता बाळगणं आवश्यक आहे आणि म्हणूनच जेवढे काही लिटिगंट्स आहेत त्यांना आमची सूचना आहे, वकिलांना सूचना आहे की थोडं सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि जर का तुम्हाला कुठलाही त्रास होत असेल किंवा होईल तर याची आम्ही क्षमा मागतो आणि आजच्या दिवस तुम्हाला सुरक्षेबाबत त्रास जो होईल त्याच्यासाठी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो आणि तो आज सांभाळून घ्या असं मला म्हणणं आहे। सर, या मेलमध्ये काही जजेसच्या चेंबरच्या अनुषंगाने काही उल्लेख आहे? न्यायालयाच्या बाबतीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की न्यायालय उडवून देऊया, त्याचप्रमाणे बिल्डिंग्स उडवून देऊया। न्यायालयाचं पर्टिक्युलर नाव दिलेलं नाही आहे पण न्यायालय म्हटलेलं त्याच्यामध्ये न्यायालयाचा शब्द आहे। बरं, ठीक आहे। जजेस वगैरे असं काही नाही, जजेस वगैरे नाही आहे, त्याच्यात न्यायालय असा शब्द ISIचं त्याच्यामध्ये हे आहे। सर, आता जस्ट सकाळला मेसेज आला आणि सकाळला तातडीची मीटिंग घेण्यात आलेली आहे PDA साहेबांकडनं। आमच्या समितीचे काही लोक तिथे हजर होते आणि त्यांना जेव्हा सांगितलं की मग त्यांनी आम्हाला ईमेल दाखवलं की असा ईमेल आलेला आहे आणि तो ईमेल पाहिल्यावर असं वाटतं की खरोखरच जी धमकीवादा जे पत्र आहे, जे ईमेल आलेला आहे तो बरोबर नाही आहे आणि म्हणून आपल्याला सतर्क राहून हे सावधगिरी बाळगावं लागेल असं मला वाटतं। त्याच्यात ISI किंवा पाकिस्तान असा काही उल्लेख आहे? ISI असा उल्लेख आहे सर, ISI असा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये मद्रास टायगर हैदराबादचा असा एक हे आहे, लेटर आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा उद्गार न्यूज।